नमस्कार मंडळी, मी अहिल्यानगरीतून सविता तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक पौष्टिक पदार्थ, अळीवाचे लाडू। ही आहे बागेतली शहाळी आणि आता यातलं एक शहाळं आपण ह्या यंत्रावर सोलूया। शहाळं सोलण्यापासून अळीवाचे लाडू तयार करेपर्यंत हा व्हिडिओ पूर्णपणे बघा। शहाळं तसं सोलणं कठीणच आहे, पण या यंत्रामुळे शहाळं सोलणं सोपं जातं। माझ्या अहिल्यानगरीतून सविता या चॅनलमध्ये इतरही मी अनेक रेसिपी टाकलेल्या आहेत, तर त्या तुम्ही बघू शकता। यामध्ये चिवडा कसा बनवायचा, व्हाईट सॉस पास्ता, सुके कारले कसे करायचे याची पाककृती मी सांगितलेली आहे। नारळ सोलताना नारळाची शेंडी ठेवायची आणि बाकी सर्व भाग काढायचा। आधीच्या एका भागामध्ये मी ओल्या नारळाच्या खवापासून किंवा चवापासून सुके खोबरे कसे करायचे याची कृती दिलेली आहे, तर ती तुम्ही जरूर अवश्य बघा। आपला नारळ सोलून तयार आहे। नारळ हातात घेऊन नारळाच्या बरोबर मध्यभागी आडवी पाण्याने रेघ ओढायची आहे। यामुळे नारळ बरोबर मधोमध फुटण्यास मदत होते। मी नारळ फोडण्यासाठी एक छोटासा पितळेचा खल घेतलेला आहे। त्या खलाच्या कोपऱ्याने बरोबर नारळावर घाव घालते आणि नारळ फुटण्यास मदत झाली आहे। नारळाचे पाणी वाया न जाता ते मला एका मोज पात्रात घेता आले। हे नारळाचे जमा झालेले पाणी 3/4 कप एवढे आहे। यातील अर्धे पाणी आपण घेऊया आणि त्यामध्ये अळीव भिजवायला टाकूया। आता अळीव किती घ्यायचे याचे प्रमाण बघूया। अळीव हे अतिशय औषधी आणि सुपरफूड म्हणून ओळखले जाते। हा मोठा चमचा म्हणजे 1 टेबलस्पून असे 3 टेबलस्पून अळीव घेऊया। मोजपात्रातच अळीव भिजायला टाकलेले आहेत। अळीवालाच हलीम असे पण म्हणतात। अळीव ढवळून घेऊया। आता हे अळीव 4-5 तास कमीत कमी ठेवले पाहिजे भिजवत। फोडलेला नारळ किसण्यासाठी किंवा खवण्यासाठी आपण ही खवणी लावलेली आहे आणि त्याला प्लास्टिकचा कागद असा बांधला आहे की नारळाचा खवाचा एकही कण बाहेर सांडणार नाही। या खवणीमुळे नारळ खवणे खूप सोपे जाते। नारळ खवताना पांढरा शुभ्र नारळाचा खव पाहिजे किंवा चव पाहिजे। कोणी खव म्हणतं, कोणी चव म्हणतं। या खवलेल्या नारळाच्या चवाचे आपण वजन करू। 226 ग्रॅम भरले आणि वाटीने पण मोजूया। आपण हे वाटीने मोजून घेतले तर 2 वाट्या भरले बरोबर। गूळ 175 ग्रॅम घेतलाय म्हणजे 1 वाटी। आता ड्रायफ्रूटचे तुकडे, जायफळ आणि गूळ हे घेतलेलं आहे। अळीव 4-5 तासांनी छान फुलून आलेले आहेत। ओल्या नारळाच्या चवामध्ये अनुक्रमाने गूळ, भिजलेले अळीव, ड्रायफ्रूट आणि जायफळ घालूया। माझ्या मनामध्ये सहज विचार आला, मी ही जी काही पाककृती सांगतेय किंवा दाखवतेय त्यावर आधारित एक प्रश्न विचारायचा शेवटी आणि त्याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे। त्यामुळे शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघा। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक द्या। लाईक दिल्यामुळेच हा व्हिडिओ यूट्यूब पुढे सर्वांना पाठवतोय। समृद्ध अशी भारतीय खाद्य संस्कृती आणि तिची परंपरा आहे। प्रत्येक पदार्थामध्ये त्यांनी औषधी गुणधर्म शोधले आहे आणि त्याचा आपल्या आहारात समावेश केलेला आहे। तर मंडळी, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पदार्थाची पूर्ण कृती दिलेली आहे, ती बघावी। मिश्रण चांगले ढवळून घ्यायचे। त्यातील गूळ विरघळण्यासाठी आपल्याला हे मिश्रण 4-5 तास झाकून ठेवायचे आहे। 4-5 तास झाकल्यानंतर गूळ थोडासा विरघळला आहे। आता गॅसवर मंद आचेवर हे मिश्रण हलवायचे आहे। 8 ते 10 मिनिटांनंतर मिश्रण कोरडे व्हायला लागते। मिश्रण थोडे कोरडे होईस्तोवर हलवायचे आहे। गॅस बंद करून थोडे थंड झाल्यावर मिश्रण एका ताटलीत काढायचे आहे।
आणि लाडू वळायला घ्यायचे आहे. खोबऱ्याचे तेल बाहेर सुटते आहे. अशा रीतीने आपले लाडू तयार झालेत. मी जो काही प्रश्न विचारणार आहे तो असा की अळीवाचे आणखीन कोणती 2 नावे आहेत ती कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पुढच्या रेसिपीसाठी तयार राहा. असे छान एका नारळामध्ये 12 ते 13 लाडू तयार होतात. तुम्ही करून बघा आणि मला कळवा. धन्यवाद मंडळी.